आजचं वचन चर्च तुम्ही आत्म्यातून जर पकडलं तर तुम्हाला कळेल की देव खरोखर तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाला खरोखर आमच्या लाईफ मध्ये कार्य करायचं. देवाचे नेत्र 24 तास या पृथ्वीवर फिरतात, त्याच्या लेकराकडे पाहतात. उद्देश एकच आहे, आमच्या लाईफ मध्ये प्रभूला अद्भुत करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वर आपल्या मंडळीवर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवाची मंडळी आहोत. कोण आहोत? देवाची मंडळी. आणि मंडळीला परमेश्वर सोडत नाही. मंडळीकडे प्रभूचं लक्ष असतं आणि जसाच तो कमी पडू लागतो, विश्वास डगमगू लागतो, देवाचं वचन मोठ्या सामर्थ्य नेऊन त्याच्या मंडळीला पुन्हा उभा करतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वचनामध्ये तुमची भविष्यवाणी आहे. Yes, yes. वचनामध्ये काय आहे? तुमची भविष्यवाणी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी हा संदेश चर्च मधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, पण व्यक्तिगत रित्या हे देवाचं अंतःकरण, हे देवाचं मन आहे जे देव तुम्हाला आज प्रगट करणार आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला असं सांगायचं का ज्यावेळेस एखादा भविष्यवादी असतो आणि जास्त तो आम्हाला सांगतो का एक काळजी करू नको, देवाने मला असं दाखवलं, कधी तुझ्या जीवनात कार्य करणार आहे, आमचा विश्वास वाढतो. काय होतो? विश्वास वाढतो. कारण तो आमचं नाव घेऊन बोललेला असतो. Yes. तो आमचं नाव घेऊन बोललेला असतो. आणि आमचा विश्वास वाढतो का नाही? तो माझ्याशीच बोलला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला असं म्हणायचं का मंडळीत जे आहे मी तुझ्याशीच बोलायला आलो असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या तुझं नाव घेतलं आणि मग तुला सांगितलं, तुझा विश्वास वाढतो. पण तुझ्या मंडळीत तुझ्याशी बोलतो, तुझ्यात तो आनंद दिसत नाही जो आनंद भविष्यवाद्याने बोलल्यानंतर असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पुष्कळ लोकांना वचनामधून त्यांची वाणी पकडता येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे का संदेशामधून तुम्ही तुमची वाणी पकडली पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? समजा मी नाव घेतलं, प्रमोद ब्रदर, देव मला दाखवत नाही, ब्रदर आनंदी होईल. कसा होईल? आनंदी होईल. नाही नाही, देवाने प्रगट केलं. कुणी प्रगट केलं? देवाने. पण ज्यावेळेस मंडळी संदेश येतो, हा कुणासाठी असतो? प्लीज बोला, कुणासाठी असतो? मंडळीतील प्रत्येकासाठी. प्रत्येक व्यक्तिगत व्यक्ती संगती देवा बोलण्यासाठी आलेला असतो. Yes. पण तिथं तो रिस्पॉन्स नसतो जो व्यक्तिगत मध्ये असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण पुष्कळ लोकांना देवाच्या वाणीमधून संदेश पकडताच येत नाही, कधी त्याच्याशी काय बोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपली इच्छा आहे का आपल्या मंडळीत परमेश्वराची वाणी तुम्हाला पकडता आली पाहिजे, का संदेशातून देव माझ्याशी काय बोलत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे जर तुम्हाला कळालं तर एव्हरी टाइम ज्याही वेळेस तुम्ही बायबल उघडताल, एखाद्या प्रार्थना जाताल, देवाचं वचन ऐकताल, तुम्हाला लगेच कळेल देवाचा आत्मा तुम्हाशी काय बोलत. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आता आपल्या लेवल वाढलं पाहिजे आणि देवाची वाणी आम्हाला पकडती आली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आजचं वचन तुम्हाला पुन्हा प्रोत्साहित करण्यासाठी आहे आणि लॉर्ड 100% अद्भुत कार्य आमच्या लाईफ मध्ये करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी पुन्हा आता जो संदेश आहे या संदर्भाने आमची मानसिकता बदलायची. काय बदलायची आहे? मानसिकता आणि बदलायची. आपले विचार आम्हाला बदलायचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण खूप लवकर आमचं मन निराश होऊन जातं, खूप लवकर आमचं मन खचून जातं आणि मग आम्हाला वाटतं का जे ब्लेसिंग्स मला पाहिजेत, जे आशीर्वाद मला पाहिजेत ते मला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण प्रयत्न करतो. काय करतोय? प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करून करून अपेक्षित उत्तर येत नाही आणि मन काय होऊ लागतं? निराश होऊ लागतं, मन व्याकुळ होऊ लागतं, मन डगमगू लागतं आणि असा मनात भ्रांती उत्पन्न होती, देवा करशील का नाही करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? Yes. प्लीज बोला, कळतंय? किती लोक प्रयत्न करत आहेत मिळवण्यासाठी? प्रत्येकाची मागणी, प्रत्येकाची काय आहे? मागणी आहे. मी पुन्हा सांगल, यंग ब्रदर्स जॉब साठी, कुणी बिझनेस साठी, कुणी लग्नासाठी, कुणी फायनान्शियल गोष्टीसाठी, प्रत्येक जण काही ना काही मिळवण्याचा काय करत आहे? प्रयत्न करत आहे. प्रयत्न करतोय. देवाकडे पाहूनच प्रयत्न चालू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं सगळे विश्वासणार आहेत, प्रभूकडे पाहूनच त्यांनी आपला पाऊल उचललाय आणि असं वाटतं का देव आता उद्या होणार आहे. कधी होणार आहे? उद्या होणार आहे. उद्या होणार आहे. पण उद्या होतो आणि उद्या त्या गोष्टी दिसत नाही. नाही. मग मन जे आहे ते देहाविरुद्ध बोलू लागतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन जे आहे कोणाविरुद्ध बोलतं? देहाविरुद्ध. अरे तुला तर वाटलं होतं का आज होईल, पण असं दिसतंय का जे व्हायचं होतं ते अजून दूर दूर चाललं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग जे मन आमचं साथ दिलं पाहिजे ते आमचं मन साथ देत नाही आणि कुठंतरी निराशा आमच्यामध्ये हवी होती आणि हळूहळू आम्ही देवापासून दूर जाऊ लागलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हळूहळू जो आमचा विश्वास आहे देवाच्या प्रती कमी होऊ लागतो आणि आपण म्हणतो कारण पुष्कळ प्रार्थना केल्या नाही, सगळं चालू आहे माझं. कारण कुणीतरी येतं म्हणतो, सिस्टर ब्रदर प्रार्थना करा ना, आपला राग येतो. काय येतो? राग येतो. तुला काय सांग किती प्रार्थना चालू आहे, याला वाटतं मी देवातच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस कुणी काय म्हणतं आपल्याला, प्रार्थना करा.
येतो आपल्याला, काय येतो? एखादा व्यक्ती जसं आम्हाला म्हणतो प्रार्थनेला या ना, कुठे या, प्रार्थनेला या, किंवा प्रार्थना करा, सिस्टर अशी उपवास करा, आम्हाला वाटतं तुझ्यापेक्षा जास्त मला येत, तुझ्यापेक्षा जास्त मला इथे जास्त मला येतं, मला माहिती आहे सगळं, आणि आपण त्याला रिस्पॉन्स देत नाही. आणि त्या व्यक्तीला वाटतं का हा काही विश्वासामध्ये नाही. का त्याला असं वाटतं? कारण तो उत्साह आणि आवेश जो आमचा आहे हळूहळू काय झालाय, कमी झालं. Praise the Lord. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे का ज्या वेळेस अपेक्षित उत्तर आम्हाला येत नाही आणि मन जे आहे यास बोलू लागतं का होणार नाही, घडणार नाही, शक्यता नाही, परंतु त्याही स्थितीमध्ये चर्च आम्हाला आमचा विश्वास मजबूत करायचा. विश्वास काय करायचा? मजबूत करायचा. Praise the Lord. हालेलुया. कारण ते तुम्हाला पारखणार आहे, ते तुम्हाला काय करणार आहे? पारखणार आहे. Praise the Lord. हालेलुया. मी एक संदेश सांगितला होता, तुम्ही समुद्राच्या अलीकडे का पलीकडे? इस्रायल जे होतं ते बंधनात होतं. कुठं होतं? बंधनामध्ये. बंधनात. पण त्यांचा बाप्तिस्मा म्हणून समुद्राच्या ते पलीकडे गेले. Praise the Lord. हालेलुया. पण त्यांच्यामध्ये वचन पाहिजे. काय पाहिजे? वचन पाहिजे. आणि वचन सांगतं विश्वास ठेवशील तर देवाचा काय पाशील? गौरव पाहिजे. मग हे वचन आहे, काय आहे? वचन हे कोणात पाहिजे? आपल्यामध्ये मीच पाहिजे. बोला, कोणात पाहिजे? आपल्यामध्ये. आणि ते दिसत नाही, काय होत नाही, दिसत नाही. मुखातली जी ना करतेपणाची स्टोरी चालू होऊन जाती, त्याद्वारे कळतंय की हा मनात पूर्ण तुटलाय, मनात पूर्ण निराश झालाय, याला वाटतच नाही की देवबाप कार्य करणार. Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणून ज्या प्रकारे उत्तर मिळालं पाहिजे ते उत्तर आम्हाला मिळत नाही. परंतु देव आज असं आम्हाला सांगत आहे का जर अशा स्थितीमध्ये तू चाललाय तर अपेक्षित उत्तर तुला मिळत नाहीये, किंवा एखादं आव्हान तुझ्या समोर आहे, फॉर एक्झाम्पल एखादा आधार तुझ्या समोर आहे, तू लढत आहे, पण ज्या प्रकारे तुझ्यात तो गुण आला पाहिजे किंवा त्या स्थितीमध्ये तू बाहेर आला पाहिजे आणि ते आव्हान तुझ्या समोरून जातच नाहीये, तर मन हळूहळू असं बोलू लागतं कदाचित या स्थितीतून मी बाहेर पडणार नाही. पण देव म्हणतो का जे काही आव्हान तुझ्या समोर आहे आणि ज्याद्वारे सैतान तुला तोडत चाललाय, भीती घालत चाललाय, तरी देखील स्थितीला पाहून, परिस्थितीला पाहून त्याला सहमत न होता तू म्हणावं का परमेश्वर याही क्षणी माझ्यासाठी काहीतरी असं करेल का मी आतून त्या स्थितीमधून बाहेर पडणार आहे. Yes, amen. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय चर्च? कोणाच्या बाजूने बोलायचं? परमेश्वराच्या बाजूने. कोणाच्या बाजूने? परमेश्वराच्या बाजूने. Praise the Lord. हालेलुया. पण आपला एक प्रॉब्लेम आहे, आपला काय एक प्रॉब्लेम आहे. जसं आपण चर्च मध्ये येतो, कुठे येतो? चर्च मध्ये तर आपण देवाच्या बाजूने बोलतो. कोणाच्या बाजूने बोलतो? देवाच्या बाजूने. देवाच्या बाजूने बोलतो. लगेच इथं गेले लगेच हात असे जातात, आमेन. हात काय जातात? लगेच वर जातात, असे होतात. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन येतं, देवाच्या बाजूने बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरी गेलो, देहाच्या गोष्टीत गेलो तर देहाच्या बाजूने बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं? इथं नंतर कोणाच्या बाजूने? देवाच्या बाजूने. कोण काम करणार? परमेश्वर. अशक्य गोष्टी कोण शक्य करणार? देव काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तसंच त्या व्यक्तीला पाहिलं, इतका भयानक व्यक्ती ना, अन्न बदलण्यासारखा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाकडे पाहिलं तर म्हणतो देवा तू सर्व काही करण्यास समर्थ आहे, आणि त्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपण म्हणतो ही स्थिती एवढी भयानक आहे ना, ही काही जाणार नाही. ते म्हणतो इकडे आलं तर इकडचं बोलतो, तिकडे गेला तर तिकडचं बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा विश्वास कुठे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय चर्च? इथे आल्यानंतर चार्ज होतो. कसं होतो? चार्जिंग होतो. गन आपली जी आहे स्टेन गन प्रमाणे चालते. आमेन, यस, देवबाप करणार आहे. आता मी याच आठवड्यात देवाचा गौरव पाहणार आहे. जशी स्थिती पाहिली, हे प्रभू हे खूप भयानक आहे, तर जाणारच नाही काही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा तो गडबड आहे. माझ्याकडे आला तर माझ्यातर्फे बोलतो आणि तिकडे गेला तर त्याच्याप्रमाणे बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे का त्या स्थितीमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने बोलावं? देवाच्या बाजूने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर चर्च ते आम्हाला जमलं तर आम्ही देवाचा गौरव पाहणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? आता हे आम्हाला जमलं, इथं जमतंय. कुठं जमतंय? चर्च मध्ये. चर्च मध्ये जमतंय. बायबल उघडल्यानंतर जमतंय. एखादी ब्रदर सिस्टर प्रार्थनेला आली, तिथं विश्वास, हा नाही देवबाप करणार आहे. पण जसं ते जातात त्यानंतर जर पुन्हा तुमच्या समोर फार उभा राहतो आणि तुम्हाला भीती दाखवतो का मी जाणार नाही, परंतु त्याला पाहून देखील तुम्ही म्हणावं का नाही, तुझ्यापेक्षा माझा परमेश्वर मोठा आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आमची स्टेज आता पुढच्या लेवलला घेऊन चालला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणासमोर बोलायचंय? फारो फारो समोर. समोर. कोणासमोर? फारो समोर. प्लीज बोला, कोणासमोर? फारो समोर. चर्च मध्ये बोलणं सोपं आहे, पण फारो समोर बोलून दाखवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण इस्रायलचे होतं ज्या मिस्रामध्ये होतं आणि देवाने त्यांना अद्भुतरित्या चमत्कार दाखवले, गोष्टी प्रगट केल्या आणि दाखवलं की मी सर्व समर्थ परमेश्वर आहे. पण तसंच ते फारोकडे पाहायचे, ते म्हणायचं नाही हा बदलणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाकडे पाहिलं तर काय म्हणायचं, देव अद्भुत गोष्टी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पराक्रमी परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण फारोकडे पाहिलं तर म्हणायचं नाही नाही हा न बदलणारा व्यक्ती.
हा कठीण अंतःकरणाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. येस. आपल्या समोर पण काही अशी परिस्थिती आहे का त्याच्या विरुद्ध आम्हाला बोलायचं शिकायचं. आणि जर आम्हाला ते जमेल तर परमेश्वर आम्हाला त्याच्यामधून पुढच्या लेवलला घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्या समोर एक आव्हान असेल, कुणासमोर आजार आहे, कुणासमोर दारू आहे, कुणासमोर फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, कुणासमोर लग्नाचे चॅलेंजेस आहेत, कुणामध्ये घरगुती प्रॉब्लेम्स आहेत. वेगवेगळे आव्हान प्रत्येकासमोर आहे आणि तो व्यक्ती येऊन तुमचा विश्वास तोडून जातो. काय तोडून जातो? विश्वास. तो तिथं तुम्हाला हे करून जातो का नाही होणार, मी चेंज होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणतो तो? मी चेंज होणार नाही. स्वतःने बोलत, तुमच्या देहात तुमचं मन तुमच्याशी बोलून जात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्या स्थितीला म्हणायचं की नाही नाही नाही, मी देवाचं वचन ऐकतो, तू फारो आहे. कोण आहेस तू? फारो आहे. पण फारोपेक्षा मोठा परमेश्वर माझ्याकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं चर्च. येस. पहा, मनातलं युद्ध तुम्हाला जिंकता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बाह्य युद्ध प्रभू लढणार आहे, पण आतलं युद्ध कोणाला लढायचं? स्वतःलाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतलं युद्ध तुम्हाला लढायचं. तुमचं मन तुम्हाला तोडणार, परंतु तुम्ही 2 मिनिटं तुटा, 2 मिनिटं तुटणार, 2 मिनिटं तो हावी होणार, परंतु स्वतःला पटकन सावरायचं का नाही नाही नाही, हा फारोय, मी कोणाचं ऐकतोय, कोण माझ्याशी मनाशी बोलतोय, कोण मला तोडतोय, याला मला सहमत नाही व्हायचं. माझा परमेश्वर अद्भुत देव आहे, मी याच्याकडे पाहत नाही, माझा देव मला याच्यातून बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाची इच्छा होती का जसं इस्रायल मिस्रामध्ये असताना त्याला वाटत होतं का आता फारोच्या विरुद्ध माझ्या लोकांनी बोलावं. कुणी बोलावं? फारोच्या विरुद्ध. हा, माझ्या लोकांनी बोलावं आणि सांगावं काही आतापर्यंत आम्हाला वाटायचं का तुझ्यासारखा कोणी नाही, आम्हाला वाटायचं का आम्ही बाहेर पडणार नाही, परंतु आता आम्हाला कळालं का तुझ्यापेक्षा पण कुणीतरी मोठा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्यापेक्षा पण कुणीतरी बलवान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च Yes. ते बोलणं गरजेचं आहे. आणि जर मिश्रात तुम्ही देवाची स्तुती करायचं शिकले तर बंधन तुटतात चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बंदिवान अवस्थेत कोणाची स्तुती झाली पाहिजे. देवाची स्तुती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो देवाचा सेवक होता पॉल आणि सीला. पॉल आणि सिला. आपण म्हणतो आराधना केली बंधन तुटलं. आराधना केली काय तुटले? बंधन तुटले. पण कोणत्या अवस्थेत? बंदिवान अवस्थेत. हा, तेच तर आम्हाला जमत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आराधना करणं आपण तेवढंच घेत. आराधना केली बंधन तुटले. अरे कुठं आराधना केली? तुरुंगामध्ये. हा, चर्च मध्ये नाही, कुठं? तुरुंगामध्ये. बंदिवान अवस्थेत. आणि तेच आम्हाला जमत नाही. फारो समोर आम्हाला आराधना जमत नाही, दारू समोर आम्हाला आराधना जमत नाही, त्या आर्थिक स्थिती समोर आराधना जमत नाही, त्याच्या वाईट स्वभावा समोर आम्हाला देवाची आराधना जमत नाही. आम्हाला वाटतं कारण हे भयानक, हे जाणार नाही, पण ते म्हणतो का त्याच्या बाजूने नाही, या बंदिवान अवस्थेत तू माझ्या बाजूने माझी आराधना कर आणि म्हण का परमेश्वर माझ्यातून बाहेर काढणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाऊल आणि सीलाचे बंधन यासाठी नाही तुटले फक्त की त्यांनी आराधना केली, त्यांनी बंदिवान अवस्थेत देवाच्या बाजूने ते बोललेचे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? कोणती अवस्था? बंदिवान अवस्था. म्हणजे स्वभाव बदलत नाहीये तरी म्हणायचं कोण बदलणार आहे? परमेश्वर बदलणार. दारू जात नाहीये तरी म्हणायचं कोण बदलणार आहे? परमेश्वर बदलणार. कर्ज अजून फिटत नाही तरी म्हणायचं कोण फेडणार आहे? परमेश्वर फेडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अवस्था बंदिवान आहे. कशी आहे? बंदिवान. आम्ही त्रासात आहेत, आम्ही बांधलेले आहेत, पण बंदिवान अवस्थेत आम्हाला आराधना जमली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मी विश्वासाने बोलतो हीच प्रभूची आराधना आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते आम्हाला जमत नाही का? कारण आम्ही देवाला पाहत नाही, कारण देव दिसत नाही, फारो दिसत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय होत नाही, दिसत नाही. दिसत नाही. कोण दिसतो? फारो दिसतो. व्यक्ती दिसतो ना, येस. परिस्थिती दिसती ना, ते डोक्यात ते शब्द फिरतात ना, ते आम्हाला लगेच पटकन दिसतं, पण आम्हाला देवाचं सामर्थ्य दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते म्हणतो त्याला पाहत असताही त्याला सहमत होऊ नकोस, परंतु न दिसणारा परमेश्वर आणि त्याच्या सामर्थ्यावर तू सहमत हो का तो परमेश्वर देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या प्रकारे गेजही पळत पळत गेला देवाच्या सेवेकडे आणि तो म्हणला का रे ऐक, चारी बाजूने आलं, चारी बाजूने काय आलं? सैन्य आलं. आणि मग त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि तो म्हणला का थांब, जे त्यांच्याकडे त्यापेक्षा जे आपल्याकडे बलवान आहे तुझ्यासाठी प्रार्थना करतो, तुझे डोळे उघडावेत. आणि मग त्यांनी पाहिलं का परमेश्वराचे घोडे, अग्नीचे रथ त्या ठिकाणी काय आहेत? उभे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं चर्च? येस. आत्म्यात पाहायचं. कसं पाहायचं? आत्म्यामध्ये. तुमची स्थिती डोळ्यांनी पाहायची, तुमची स्थिती डोळ्याने पाहिजे. डोळ्यांनी पाहायची, पण आत्म्यात देवाचं सामर्थ्य तुम्ही पाहायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे शिकलं पाहिजे, हे जमलं पाहिजे. आणि हे जर जमल तर मग किती घेराव तुम्हाला सैतान घालू द्या, त्यातून देव तुम्हाला सुखरूप बाहेर काढणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणताना आध्यात्मिक उन्नती होते. किती लोक बोलतात? किती लोकांची उन्नती व्हायची आध्यात्मिक? प्लीज घाबरता का? करा ना आतवरती. किती लोकांची आध्यात्मिक उन्नती व्हायची? ही परीक्षा आहे. ह्याच्यात जर तुम्ही पास होताल हीच तुमची उन्नती. चर्च
Praise the Lord. हालेलुया. समजतंय प्रभू माझी आध्यात्मिक उन्नती का मग कसोटी. Praise the Lord. हालेलुया. उन्नतीसाठी काय व्हावं लागेल? कसोटी. कसोटी झाल्याशिवाय कशी उन्नती करणार? आणि कसोटी आली आपण देवा हे काय चाललंय, तूच तर म्हणला आध्यात्मिक उन्नती कर, कसोटी लावल्याशिवाय कसं करणार तुझी उन्नती कशी? Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय चर्च. कारण पुष्कळ ठिकाणी ब्रदर जसं आत्मा वाढायला बघतो त्रास येतात. अरे हीच तर कसोटी, हीच तर तुझी उन्नती. Praise the Lord. हालेलुया. समजतं? अनेक फॅमिलीत आले, आम्ही पुण्यात व्हिजिट करत होतो. कधी कधी लोक म्हणतात ब्रदर आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करा, पण काय सांगू तुम्हाला, जसं म्हणतो ना आध्यात्मिक उन्नती त्रास येतात. अरे तेच तर तुला कळत नाही, हीच तर तुझी उन्नती कशात तू मात द्यावी. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय चर्च. काही लोकांना ते गणितच कळत नाही. त्यांना वाटतं उन्नती म्हणजे फक्त 24 आवर्स गाणे गाणं प्रार्थना करणं यालाच उन्नती म्हणतात. याला उन्नती म्हणत नाही चर्च. जे वचन तुम्ही खाता तर टिकून राहणं याला उन्नती म्हणतात. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. कारण खूप लोक म्हणतात उन्नती आणि कसोटी आली तेव्हा पकडूस ते म्हणतो मी तर इथंच आहे, तूच म्हणला होता उन्नती, कसोटी लावली तो म्हणतो तू कुठेस. Praise the Lord. हालेलुया. एक्झाम मध्ये क्लासचा जो शिक्षक असतो तो बोलत नाही. Praise the Lord. हालेलुया. तो म्हणतो की वर्षभर शिकवलं ना, पेपर आहे ना, मी नाही बोलणार आता तुला इथं पेपर लिहून काढायचा. Praise the Lord. हालेलुया. आणि पुष्कळ लोक म्हणतात देव बोलतच नाही, देव काही करतच नाही. अरे एक्झाम चालली, उन्नती आहे. Praise the Lord. हालेलुया. देव 100% तुला ग्रेस मार्क देईल, काळजी करू नको. Praise the Lord. हालेलुया. कशा मार्क देईल ग्रेस. त्याची काळजीच करू नको. तू पेपर तर लिही, तू पेपरच अटेंड करत नाही, तू म्हणतो तू कुठेस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च. Yes. देव आमच्या पक्षाचा आहे. देवाचे संकल्प खूप चांगले आहे. देव आम्हाला कधी सोडत नाही चर्च. कारण मी ते होशेबद्दल जे असं वाचलं त्याच्यामध्ये कळलं का तो भविष्यवादी होता आणि व्यभिचारी स्त्री बरोबर त्यांनी लग्न करायला लावलं. पुन्हा बरोबर व्यभिचारी स्त्री बरोबर, आणि त्याच्याबरोबर तो चांगला राहायचा तरी पुन्हा व्यभिचार करते. आणि देव त्याला म्हणतो का पुन्हा जा आणि त्या व्यभिचारी स्त्रीला तू घेऊन ये. तो होशे रडायचा का प्रभू अशी कशी बायको दिली, तू तर देव आहे, लोक हसतात माझ्यावर, मला कशी पत्नी दिली. पण ते म्हणतो का जशी ती तुझी मंडळी पापी असताय जसं मी तुला म्हणतो का जा तिला पुन्हा घेऊन ये, तुम्ही माझी मंडळी आहात आणि तुम्ही पापात असताना मी तुम्हाला सोडत नाही, म्हणजे मी माझं प्रेम प्रगट करतो, मी माझ्या मंडळीवर किती प्रेम करतो. येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. पापात असताय तो होशेला म्हणतो जा तिला काय कर परत घेऊन ये. तसंच तो म्हणतो का मंडळी जरी 10 वेळेस पडली पण तरी मी तुला सोडत नाही, तरी मी तुझा हात धरण्याचा प्रयत्न करतो. येस येस. Praise the Lord. हालेलुया. पापी लोकांसाठी, कोणासाठी? पापी लोकांसाठी. आपण तर खूप चांगल्या कंडिशन मध्ये. Praise the Lord. हालेलुया. देव त्याचा हात सोडत नाही, देव तुमचा माझा हात सोडणार का चर्च? नाही. Praise the Lord. हालेलुया. म्हणून देव आजच्या वाणीद्वारे आम्हाला पडू देत नाहीये, आम्हाला आधार देतोय. ऐक, सोडू नकोस विश्वास, ऐक, प्रार्थना कमी करू नको, ऐक, पारोकडे पाहू नको, ऐक, माझ्यावर विश्वास ठेव का मी तुला बाहेर काढणार. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय चर्च. Yes. म्हणून मी म्हणलो का देवाच्या वाटणातली प्रॉफिटिक तुम्हाला कळली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. जस वचनातून तुम्ही पकडता ना देव काय बोलतो, त्या व्यक्तीला कळतं का ही माझी भविष्यवाणी आहे आणि देव ती पूर्ण करणार. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च. प्लीज बोला कळतंय. फारोला पाहतोय, कोणाला पाहतोय? फारोला. त्याला डोळ्यांनी पाहतो. कशाने पाहतो? डोळ्यांनी पाहतो. पण आत्म्यात कुणाचं सामर्थ्य पाहायचं? परमेश्वराचं. Praise the Lord. ते हालेलुया. आम्हाला पाहताना जमलं पाहिजे. आणि जर ते जमलं तर फारोचं सैन्य आमच्यावर प्रभावी होऊ शकत. Praise the Lord. कळतंय. बायबल सांगतं मार्कच्या पुस्तकात वाचू या ठिकाणी 10वा अध्याय आणि 27 वचन. मार्क 10वा अध्याय आणि 27 वचन रीड आणि करूया. येशूने त्यांच्याकडे पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही, कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत. ओके, पुन्हा रीड करा. आणि येशूने त्यांच्याकडे पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही, कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत. हा प्लीज बोला चर्च. कोणाला शक्य आहे? देवाला. बोलला परमेश्वर. येस. प्लीज बोला. बोलला. येस. कोणाशी बोलतोय? प्लीज बोला. कोणाशी बोलतो परमेश्वर? माझ्याशी. बायबल कुणासाठी? माझ्यासाठी. मग देवाची वाणी कुणासाठी चर्च? माझ्यासाठी. मग मन का विचार कर? ते म्हणतो ना जे तुला शक्य नाही ते कोणाला शक्य आहे? मला शक्य आहे. कारण मला सर्व काही शक्य आहे. देव बोलला तरी आमचं लक्ष फारोकडच. कोणाकडे? फारोकडेच आहे. देव बोलतो माग म्हणजे तुला मिळणार. विश्वास ठेव म्हणजे देवाचा गौरव पाहणार आहे. देव बोलतो तरी आमचं लक्ष त्या समस्येकडेच आहे. नाही नाही मला नाही वाटत, मला वाटत नाही. ते म्हणतो त्याच्याकडे पाहू नकोस, तू देवाकडे बघ. देव तुझ्यासाठी अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर.
Praise the Lord. हालेलुया. आमचं लक्ष आमचं जे लक्ष आहे ना ते त्रासाकडून सरकून कोणाकडे गेलं पाहिजे? देवाकडे. देवाकडे. Praise the Lord. हालेलुया. देह जे बोलतो ते आम्हाला सोडून जे आत्मा आम्हाशी बोलतो ते आम्ही ऐकलं पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च Yes. हे जमलं पाहिजे. हे आम्हाला जमलं पाहिजे. प्लीज बोला, हे आम्हाला जमलं पाहिजे. देहाला पाहतोय, कोणाला पाहतोय? देहाला देहाला ऐकतोय. देहाला काय करतो? ऐकतोय. त्याला ऐकूनही त्याला सहमत व्हायचं नाही. येस. Praise the Lord. हालेलुया. परिस्थितीला पाहत असताना त्याला सहमत व्हायचं नाही. देव जे बोलतो तुमच्याबद्दल आणि जे तुम्हाला देवाकडून अपेक्षित आहे त्याच्यावर आम्हाला कायम राहायचं आणि देव ते आम्हासाठी करणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. पण पुन्हा सांगतो, आपली सवय कशी माहितीये का? जे प्रभूने सांगितलंय ते आम्हाला आठवत नाही, परंतु जे आमच्या समोर आहे ना तेच आम्हाला दिसते. येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. पुन्हा मी त्याच्यावर जोर देतो, जे देव सांगतो ते आम्हाला आठवत नाही. जे आम्ही पाहतो आणि जे आमच्यावर बीतती तेच आमच्या डोक्यात फिरत राहतात. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आणि त्यापासून आम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. ओके, पुन्हा इस्रायल मध्ये जाऊ आपण. इस्रायल कुणाच्या बंधनामध्ये होतं? फारो राजाच्या. हा, मिस्राच्या बंधनामध्ये होतं. फारोतला राजा होता आणि तो त्यांना तिथून जाऊ देत नव्हता. प्रभूने किती पिढा पाठवल्या? 10 पिढा. प्रभूने पिढा पाठवल्या. प्रभूने चमत्कार करून दाखवले. देवाने अद्भुत गोष्टी केल्या आणि दाखवून दिलं मी कोण आहे. परमेश्वर आहे. आणि एक ठिकाणी फारोचे पण जे जादूगर होते ते म्हणतात की खरोखर यांच्या बरोबर कोणाचा हात आहे? देवाचा हात आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे तुमच्या बरोबर देव आहे तुम्हाला माहिती आहे. आणि बायबल सांगतं का परमेश्वराने फारोचं मन बदललं. फारोचं मन काय केलं? बदललं. आणि तो म्हणला मी तुम्हाला इथून काय करणार आहे? बाहेर काढणार आहे, तुम्हाला मी सोडणार आहे. परंतु परमेश्वर त्यांच्याशी पुन्हा बोलतो का ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडताल, काय करताल? बाहेर पडतात. तुम्ही मिस्रातून बाहेर पडताल, पण हद्द त्याचीच आहे. पूर्णपणे बाहेर पडायचे बाकी असताल त्याच वेळेस मी फारोचं मन बदलणार. फारोचं मन काय करणार आहे? बदलणार आहे. आणि तो तुमच्या पाठीस लागेल. तो तुमच्या कशा लागेल? पाठीस लागेल. जेणेकरून मी त्यांना मारणार आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस. प्लीज बोला, कळतंय? प्रभूने इस्रायलला दाखवलं, पीडा दाखवल्या, चमत्कार दाखवले का मी देव आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतं? Yes. आणि तो बोलला का मी तुला बाहेर काढणार आहे. मी फारोचं मन बदल, मी फारोचं मन बदलेल. बदल आणि तो तुम्हाला परवानगी देईल का तुम्ही इथून निघून. बाहेर पडायचं. त्याची हद्द सुटायच्या पहिलेच त्याचं मन मी पुन्हा बदलणार आणि हा फारो तुमच्या पाठीस लागणार. तो येईल, घाबरायचं नाही. मी तुम्हाला सांगतो की तो तुमच्या माग येणार आहे. पण त्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवा का मी त्यांचा नाहीनाट करणार आहे. Praise the Lord. हालेलुया. कोण बोलला? देव बोलला. पहा परीक्षा कशी. परीक्षेच्या पहिलेच प्रभूने आन्सर सांगितले. Praise the Lord. हालेलुया. परीक्षेच्या पहिलेच प्रभूने काय सांगितले? आन्सर सांगितले. क्वेश्चन बी सांगितलं, प्रश्न बी सांगितला आणि त्याचं उत्तर पण सांगितलं. वाचू. या ठिकाणी आपण निर्गमन 14 अध्याय आणि त्याच पहिल्या वचनापासून वाचूया आपण. रीड मग करूया. यहोवा मोशेशी बोलला. तो म्हणाला, इस्रायलच्या संतानास सांग. हा, सर्वांनी काढलं चर्च. येस. हा, घरी जाऊन नक्की रीड करा. ब्रदर रीड करतील, तुम्ही लक्ष द्या. माझ्याकडे पहा सगळे. मग यहोवा मोशेशी बोलला. तो म्हणाला, इस्रायलच्या संतानास सांग की त्यांनी माघारी फिरावे. हा, काय म्हटला परमेश्वर? त्यांनी माघारी फिरावे. नाही नाही, परमेश्वर मोशेशी बोलतो. कोणाशी बोलतो? मोशेशी. आणि तो म्हणतो कोणाला सांग? इस्रायलला सांग. कोणाला सांग? इस्रायलला सांग. हा, काय सांगायचं आता? आता वाच पुढं. त्यांनी माघारी फिरावे आणि पी हैरोता पुढे मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये बाल सफोला समोर तळ द्यावा. त्यांच्या समोर समुद्राजवळ तुम्ही तळ द्यावा. कारण फारो इस्रायलच्या संतानाविषयी म्हणेल, ते देशात घोटाळले आहेत, रानाने त्यांना कोंडले आहे. आणि मी फारोचे हृदय कठोर करीन व तो त्यांच्या पाठीस लागेल. आणि फारोकडून व त्यांच्या सर्व सैन्याकडून मी आपला सन्मान पावेन. तेव्हा मिस्री जाणतील की मी यहोवा आहे. आणि त्यांनी तसे केले. Praise the Lord. हालेलुया. पहा, रानात गेले होते देवाची आराधनेसाठी. येस. ते म्हणतो का मी ऐक इस्रायल, का मी त्यांना तुझ्या पाठीस लावणार आहे. Praise the Lord. हालेलुया. उद्देश काय माझा? का ज्या तुझ्या ते पाठीस लागतील मी आपलं सामर्थ्य तुला प्रगट करेल आणि यांचं नाहीनाट मी करणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. सांगितलं इस्रायलला. येस. सांगितलं इस्रायल. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च? लक्षपूर्वक आहे का? खूप सुंदर आहे. कारण आपण फक्त खालचं वाचतो, परंतु वरती काय झालं आम्हाला कळतच नाही. आता वाचू त्याचं 10वं वचन. आणि फारो जवळ आला तेव्हा इस्रायलच्या संतानांनी आपले डोळे वर केले आणि पहा, मिस्री आपल्या मागे चाल करून येत आहेत असे पाहिले. तेव्हा इस्रायलच्या संतानांनी फार भिवून यहोवाकडे आरोळी केली. पहा चर्च,
देव बोलला नव्हता का? बोलला होता. यांना मी तुमच्या पुढे लावणार आहे, पाठीस लागणार, परंतु मी त्यांचं काय करणार आहे? नाही नाट करणार आहे आणि तुमच्याकडून मी माझा सन्मान पावणार आहे. तरी पण काय झाले? घाबरले. देव बोलला का नाही? बोलला होता. विसरले. कोण दिसतोय? फारो दिसतोय. फारो दिसता का? जे देव बोलतो ना आपण ते विसरून जातो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरी गेलं व्यक्ती दिसता का देवाचं वचन विसरून जातो. परिस्थिती समोर आली का देव काय बोलला विसरून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? वाह, किती सुंदर आहे देव, किती सुंदर इथं प्रगट करत. तो म्हणतो चर्च मध्ये आला ना तुझ्यासारखं कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मध्ये आल्यानंतर तुझ्यासारखा कोणी नाही. तुझ्यासारखं विश्वासू कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं आत्मा तुम्हाला टच करतो, असं मला इम्प्रेस करतो का विचारू नकोस. आणि जसंच तू तुझ्या स्थिती समोर जातो तू असं दाखवतो का दूर दूर पर्यंत तुझा आणि माझा काही संबंध नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलला का नाही इस्रायलशी? बोलला. मग ह्याला भ्यायचं कारण आहे का? नाही. का आनंदाचं कारण आहे? आनंद करण्याचं का? कारण आता येतो मी नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? Yes. पण हा काय झाला? घाबरला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाची वाणी विसरला? देवाची वाणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फारो मोठा का देव मोठा? देव मोठा. पण हे देवाकडे पाहिलं पाहिजे, पण कुणाकडे पाहतो? फारोकडे पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा विचारतो कुणाकडे पाहिलं पाहिजे? देवाकडे. कोण बोललाय? देव बोलला. मग फारो काही करू शकेल का मला? नाही. पण कुणाकडे पाहतो? फारोकडे पाहतो. प्लीज बोला, कुणाकडे पाहतो? फारोकडे पाहतो. वाचन पुढे काय झालं? 11 वचन. आणि ते मोशेला म्हणाले, मिस्रात थडगी नव्हती म्हणून तू आम्हाला रानात मरण्यासाठी आणले काय? तू आम्हाला मिस्रातून आणून आम्हास हे काय केले? आम्ही मिस्रात जी गोष्ट तुझ्याशी बोललो ती हीच की नाही? आम्ही म्हणालो, आम्हाला असू दे, म्हणजे आम्ही मिस्र्यांची चाकरी करू, कारण आम्ही रानात मरावे यापेक्षा मिस्र्यांची चाकरी करणे आम्हाला बरे आहे. हा 13 वचन. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरता करणार आहे ते पहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जे इस्रायलने पाहिलं तेच मोशेने पाहिलं का? पाहिलं. पण मोशे जे पाहतो त्याला सहमत होतो का? नाही. त्याला कोणाची वाणी आठवती? देवाची वाणी. प्लीज बोला, कोणाची वाणी आठवती? देवाची वाणी. मग आम्हाला पण आमच्या समोर या त्रास असतात, संकट असतात, ते पाहताही आम्हाला कोणाची वाणी आठवली पाहिजे? देवाची वाणी. पण आपण काय म्हणतो? याच्यासारखं भयानक कोणीच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या स्थितीसारखी भयानक स्थिती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त Yes, चर्च yes. तुम्ही त्याला पाहत असताय त्याच्याकडे पाहू नका. तुमचा देव बोललाय, कारण मी सांगतो काही होणार नाही, तू विश्वासाने बाहेर ये. पण आपण काय बाहेर येत नाही, आपण फारोकडेच पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? येस येस. तुमचा रिस्पॉन्स दिसत नाही. ओके, एक उदाहरण घेतो समजण्यासाठी, मग तुम्हाला चांगलं कळलं. एखाद्या बंगल्यामध्ये गेलो, एखाद्या बंगल्यामध्ये गेलो. बाहेरून जसं गेट मध्ये प्रवेश केला, गेट उघडलं, पळत पळत कुत्रा आला. काय आलं? कुत्रा आलं. कुत्रा आलं. कुत्रा आल्यानंतर आपण कुठं थांबतो? जागेवरच. कुठं थांबतो? जागेवर. जागेवरच एकदम स्तब्ध. लगेच बाहेर मालकाला आतमध्ये कळतं का कुत्रं भुकतंय. कुत्रं काय करतंय? भुंकतंय. लगेच तो बाहेर येतो, म्हणतोय शांत बस. कुत्र्याला काय म्हणतो? शांत बस. या ब्रदर काय नाही होत, या सिस्टर काय नाही होत. बोलतो का नाही? बोलतो. समोरचा व्यक्ती आवाज देतो, जे काही कुत्र्याचं नाव असेल, टॉमी बिमी, म्हणतोय टॉमी शांत बस. तो आपलं शांत बसतो, पण थोडीशी गुरगुर चालू असते. आता मालकाने सांगितलंय, या ब्रदर काय नाही करणार. काय म्हणतात ते? काही करणार नाही. या ब्रदर्स, या सिस्टर्स, अहो काय नाही करत, मी आहे ना. आपण मालकाकडे नाही बघत, आपलं लक्ष कोणाकडे? कुत्र्याकडे. आपण मालकाकडे नाही बघत, आपलं लक्ष कुत्र्याकडे. त्याच्याकडे पाहूनच आपण जातो. मालक म्हणला, अरे मी आहे, ये. तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही, तो त्याची गुरगुर चालली. तो चावतो का चर्चा आम्हाला? असं झालंय का? नाही चावला तो आम्हाला, पण आपण त्याच्याकडे बघून चालतच नाही. आपण त्या कुत्र्याकडेच बघत राहतो, एक एक स्टेप त्याच्याकडे पाहून, एक एक स्टेप त्याच्याकडे पाहून. अहो काही नाही करत, अहो काही नाही करत. आणि काही काही लोक तर चालत नाही. नाही नाही, तुम्ही इथं या, त्याला धाराच पहिले. काही लोक तसंच प्रभू म्हणतो, काही लोक विश्वासात चालतच नाही. ते म्हणतात तूच फारूला पकडायचं. नाही, मी नाही पकडणार. मी सांगितलंय विश्वासाने माझ्याकडे ये. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगितलंय विश्वासाने माझ्याकडे ये. ते कुत्र तुला काही करणार नाही, ते फारू तुला स्पर्श करणार नाही. मी सांगितलंय, पण तुझा पाऊल काय उचलत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? तो बोलतो, अहो या ना ब्रदर्स, अहो काही नाही करत, काही नाही करत. नाही, आमचं लक्ष तिकडच आहे. का आपली कंडिशन तशी?
प्लीज बोला, देवाकडे पाहतोय का आपण? तू बोलतोय ते ठीक आहे, पण मला हे दिसतंय. समजतंय चर्च? Yes, yes. तू आम्हाला चावत नाही चर्च, पण घरामध्ये जाऊसपर्यंत धड 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 होत राहत. तर म्हणतो तू काही शिकत नाहीयेस. मी सांगितलं ना, मालक उभा आहे, तुला तू काही नाही करू शकणार. Praise the Lord. हालेलुया. कोण उभा आहे? मालक उभा आहे. मालक बोलला, कुत्र्याला ऐकावं लागतं चर्च. Praise the Lord. हालेलुया. मालक बोलला, कुत्र्याला ऐकावं लागतं. तू विश्वास कर का कुत्र तुला काय करणार नाही. येस येस. Praise the Lord. हालेलुया. पण काय करू, तुझ्यापेक्षा कुत्र्याची जास्ती मला जास्त बसलेली. Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणून पुष्कळ लोक जागेवरच थांबतात, ते काही पुढे येत नाहीत. ते म्हणतात तुम्ही यायचं, त्याला पकडायचं, तरच मी घरात येणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? प्लीज बोला, कळतंय वचन? ते म्हणतो नाही, मी नाही येणार. मी तुला सांगितलं, तू तुला काही नाही करणार. आता तुला एक स्टेप पुढे पुढे यायचं. येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? प्लीज बोला, समजतंय? प्रभू बोललाय. कोण बोललाय? प्रभू बोललाय. कुत्र्याचा मालक बोललाय. कोण बोललाय? कुत्र्याचा मालक. Praise the Lord. हालेलुया. त्याला ऐकावं लागणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. सैतान देखील प्रभूच्या परवानगी बिना काही करू शकत नाही. येस येस. Praise the Lord. हालेलुया. योग गेला टच नाही करू शकला, प्रभूचं परमिशनच नव्हतं. येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? तुमच्या लाईफ मध्ये पण काही होत असेल ना, तर लक्षात घ्या का सर्व रिमोट कुणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये. Praise the Lord. हालेलुया. पण तुम्ही देवाकडे न पाहता, तुम्ही त्या स्थितीकडे पाहता, त्या कुत्र्याकडे पाहता, आणि तुमचे पाऊस जागेवर स्टॉप होऊन जातात. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय वचन? येस. येस. जे फारोनी, जे प्रभूनी मोशेला सांगितलं, तेच त्यांनी इस्रायल नव्हतं सांगितलं. सांगितलं होतं. पण हे जागेवर थांबतात, पण मोशे विश्वासामध्ये पुढे येतो. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तो बघतोय का तो पराक्रमाने पुढे येते. Praise the Lord. हालेलुया. पण त्याचा विश्वास माझ्या बरोबर आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. त्याचे तिथून तलवारी भाले चमकत असतील, घोड्याच्या टापा आवाज करत असतील, का बघ आम्ही येतोय, आम्ही तुमच्या विजय मिळून जाईल, पण तो न दिसता शक्ती सामर्थ्यावर विश्वास ठेवतो का तुझ्यापेक्षा पण पराक्रमी परमेश्वर माझा आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं का विश्वासामध्ये स्थिर असं त्याच्या विरुद्ध उभा राहा. येस. Praise the Lord. हालेलुया. तुझा प्रभू दिसत नाही, पण त्याचं सामर्थ्य आहे, हालेलुया. त्याचं कुपण आहे, आणि अनुभव घेशील त्याच वेळेस तुला कळणार का देवाचं कुपण आणि संरक्षण तुला कसं दिलेलं आहे. येस येस. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय चर्च? येस. प्लीज बोला, कळतंय? मोशे कोणाकडे पाहत होता? देवाकडे. आणि जागेवरच बाकी इस्रायल. नाही नाही, कोण दिसतोय? फारो दिसतोय. त्याच्या घोड्याचा आवाज, त्याचा रथांचा आवाज आम्हाला येतो. आम्हाला नाही वाटत आज आम्ही वाचणार. Praise the Lord. हालेलुया. आम्हाला पण असंच वाटतं एखाद्या आजारासमोर, का मला नाही वाटत मी आजारातून बरा होईल, मला नाही वाटत माझं एक कर्ज भेटलं जाईल, मला नाही वाटत माझी नोकरी मला मिळेल, मला नाही वाटत मी पुढे अभ्यास करू शकतो. अरे फार तुला भीती दाखवतो. कोण तुला भीती दाखवतो? फारो तुला कोणाकडे पाहायचं? देवाकडे. तुझं बळ कोणाकडून आहे? देवाकडून आहे. तुझी शक्ती कोणाकडून आहे? देवाकडून आहे. तुझं मरण जीवन कोणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये. Praise the Lord. हालेलुया. म्हणून देवाची वाणी तुम्ही विसरू नये. तुमचा आवाज, तुमचं लक्ष हे देवाकडे असणं गरजेचं आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय चर्च? येस. किती लोकांना कळतंय वचन? कारण प्रत्येकाच्या लाईफ मध्ये फारो आहे. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये कोण आहे? फारो आहे. फारो आहे. आणि फारोकडे न पाहता कुणाकडे पाहायचं? देवाकडे पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. कुणाकडे? देवाकडे. Praise the Lord. हालेलुया. पाचवं एक वचन या ठिकाणी आपण पेत्राचं पहिलं पत्र 5वां अध्याय 8वं आणि 9वं वचन. विश्वासात स्थिर तर असा. विश्वासात स्थिर असे त्याच्या विरुद्ध उभे राहा. ओके. विश्वासात कसं विश्वासामध्ये स्थिर? कुणाकडे उभं राहायचं? त्याच्या विरुद्ध. हा, तुमच्या जीवनात जो फारो आहे, तुमच्या जीवनामध्ये जो फारो आहे, तुमच्या लाईफ मध्ये जी समस्या आहे, त्याला पाहून तुम्ही निराश होऊ नका. असा विश्वास ठेवा का याच्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे आणि तुम्हाला बाहेर काढणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. बरं, तुम्ही पुन्हा सांगतो का पुष्कळ लोक त्याला पाहून देवाला विसरतात आणि देवाची इच्छा का तेच तुम्ही करू नये. Praise the Lord. हालेलुया. जे वचन तुमच्या इथं कानामध्ये जातंय, जे वचन इथं तुमच्या अंतःकरणात स्पर्श करतं, तेच वचन तुमच्या संकटामध्ये, तुमच्या स्थितीमध्ये तुम्हाला आठवणं गरजेचं आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून ठिकाणी असं लिहिलंय का योग्य समय वचन आठवणं हे किती चांगलं आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कारण वचन बळ देतं, वचन आमचा विश्वास वाढवतं, वचन आम्हाला तुटू देत नाही, वचन आम्हाला प्रोत्साहित करतं. आणि ती लढाई आम्ही अर्ध्यामध्ये सोडणार होतो, ती लढाई पूर्ण करण्यासाठी परमेश्वर आम्हाला सामर्थ्य देतो. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च? म्हणून फारोला पाहताही फारोला सहमत व्हायचं नाही. Praise the Lord. हालेलुया. फारो म्हणजे बंधन, फारो म्हणजे बंधन आणि बंधनाला पाहून पण सहमत व्हायचं नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च? येस येस. पहा,
वाणी किती लोक ऐकतात आणि किती लोक तिकडे पाहतात? समजतंय? प्रॅक्टिकल आपल्याकडेच आहे. आमचं लक्ष वाणीकडे कमी आणि देहाच्या गोष्टीकडे जास्त. Praise the Lord. हालेलुया. चर्च मध्ये असताही तो आमच्या देहाकडे आम्हाला वळवतो. तर बाहेर आपलं काय होणार? Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समजतंय वचन. चर्च मध्ये असता तुमचं लक्ष तर ओढून देतो, बाहेर काय होणार चर्च आपला? Praise the Lord. इतकं तुम्ही बळकट पाहिजे तर तुम्हाला त्यांनी किती त्रास देऊ, तुमचं लक्ष देवापासून सरकलेले पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून ते जर पुढे तुम्ही घाटामध्ये प्रवास करतात तर तिथं म्हणतात नजर अटी दुर्घटना गटी. आणि म्हणून पुष्कळ लोकांच्या दुर्घटना घडतात कारण त्याची नजर देवामध्ये असून पण नसल्यासारखी चर्च. Praise the Lord. हालेलुया. चर्च रेग्युलर जात, प्रार्थना रेग्युलर चालू आहे, पण तुझी नजरच देवाकडे नाही. Praise the Lord. हालेलुया. नजर कोणाकडे पाहिजे? देवाकडे पाहिजे. विश्वास कोणामध्ये पाहिजे? देवामध्ये. आपला विश्वास सांभाळून ठेवणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. एक शेवटचं वचन मी घेईल, प्रगटीकरणाचं पुस्तक 2रा अध्याय आणि 13 वचन. ते आहेस हे मला ठाऊक आहे, सैतानाचे सिंहासन आहे तिथे. हा, लक्षपूर्वक ऐका. प्रभू काय म्हणतो? तू कोठे आहेस हे मला ठाऊक आहे. हा, तू कोणत्या स्थितीमध्ये उभा आहे, तुझ्या लाईफ मध्ये काय चाललंय, तो तुला कसा त्रास देतोय हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे. पुढे काय लिहिलंय? आणि तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस आणि माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिप्पा याला सैतान वस्ती करतो तेथे तुम्हामध्ये जिवे मारले. त्या दिवसामध्येही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. Praise the Lord. हालेलुया. पाहे वचनात प्रभू काय सांगण्याचा प्रयत्न करतो? तो म्हणतो एक समय असा होता का संकट होते, संकटामुळे त्रास आले, क्लेश आले, पण पुष्कळ लोक मला असे दिसले का संकटातही त्यांनी माझ्यावरचा विश्वास सोडला नाही, त्यांनी माझा हात सोडला नाही. ते म्हणतो का मला असे लोक पाहिजेत का जे विश्वास टाकणार नाही. स्थिती परिस्थिती कितीही वाईट होऊ द्या, तुमच्या डोळ्यासमोर ते नुकसान तुम्हाला दिसू द्या, पण तरी पण हा विश्वास का देव याही स्थितीमधून माझ्यासाठी काहीतरी अद्भुत आणि वेगळं करणार आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतं? Yes. म्हणून ते कुत्र्याचं एक्झाम्पल जसं मी सांगितलं, का बंगल्यामध्ये जसं आपण जातो, कुत्र पळत येतं, मालक आवाज देतो, कुत्र्याकडे न पाहता कोणाकडे पाहायचं? मालकाकडे. प्लीज बोला, कोणाकडे पाहायचं? मालकाकडे. कुत्र्या तुमच्या ओळखीचा नाही, पण मालक तुमच्या ओळखीचा आहे. Yes, yes. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आणि मालकाचं कुत्र्याला ऐकावंच लागतं. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? प्लीज बोला, कळतंय प्रत्येकांना? देव तुमचं ऐकणारच. Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणून सैतान तुम्हाला काही करू शकणार नाही, परंतु स्थितीमध्ये देवाची वाणी, देवाचं वचन आम्हाला समजणं, आठवणं गरजेचं आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. एक फॅमिली आपल्या इथं प्रार्थनेला येते. ती फॅमिली, ती आंटी साक्षी आम्हाला सांगत होत्या, घरामध्ये दुरात्म्याचा त्रास त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना होतो आणि अचानक तो त्रास कुटुंबातल्या एका व्यक्तीला होऊ लागला आणि मग त्यांना कळलं नाही का आता काय करायचं. कारण पहिले समजत नव्हतं, पण जसं ते चिरट येऊ लागले त्यांना थोडंफार प्रभूचं नाव समजू लागलं आणि त्यांना कळलं काय त्रास तर होऊ लागला, पण करायचं काय. लगेच त्यांना देवाची स्तुती आठवली आणि ते म्हणू लागले, हालेलुया, हालेलुया, येशू रक्त जय, हालेलुया, येशू रक्त जय. आणि ते म्हणू लागले की जसं मी ते बोलू लागले, त्याच्या आतमधला जो शैतान जो त्रास देत होता तो इथून काय झाला? निघून गेला. Praise the Lord. हालेलुया. एक समय होता की त्यांना माहित नव्हतं की त्याच्याशी लढायचं कसं, म्हणून ते त्यावेळेस घाबरायचे. परंतु जसं त्यांना कळतं का हालेलुया म्हणण्याने देवाची स्तुती होती, येशू रक्त जय म्हणण्याने देवाचं सामर्थ्य वाहतं, ते आपलं ट्राय करू लागले. Praise the Lord. हालेलुया. नवीन व्यक्ती, Praise the Lord. हालेलुया. नवीन व्यक्ती, त्याला माहित नाही कोणता पाना कुठं लावायचा, सगळा टूल बॉक्स घेतला, लावून पाहिला आणि तो भेट झाला. Praise the Lord. हालेलुया. आमच्याकडे एवढं वाटतं स्टॉक आहे, पण टायमाला एकही वचन आम्हाला सापडत नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय ना? नाही काय काय करायचं असतं, आपण म्हणतो कोणते स्पेअर पार्ट आहे मला माहित नाही, सगळे लावून बघ. त्यांनी करून पाहिलं, हालेलुया म्हणून पाहिलं, ईश्वर, अरे बापरे, काम तर होऊ लागलं. मला काय आवडलं की त्यांना प्रभूचं वचन आठवलं. Praise the Lord. हालेलुया. आणि विश्वास तर त्रासात असता प्रभू आठवतच नाही. कळतंय? ज्यावेळेस सगळं नो गॅरंटी सगळं संपतं, मग आम्हाला कोण आठवतो? देव आठवतो. आम्हाला प्रभू आठवणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतं, ज्यास तुम्ही जगाला प्रथम प्राधान्य देता, तुम्ही देवाचं सामर्थ्य घोषित करत नाही चर्च. पण तुम्ही जगात जात असताही तुम्ही पहिले म्हणा का नाही, सर्व शक्ती सामर्थ्य माझ्या प्रभूकडूनच आहे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? तुमच्या लाईफ मध्ये एक समस्या आहे, काही त्रास आहे, त्याद्वारे तुमच्या मनाशी तो खेळतो का, तो तुम्हाला दिसतो, तो तुम्हाला ती दारू आम्हाला दिसते, ते कर्ज आम्हाला दिसतात,
त्या आर्थिक समस्या आम्हाला दिसतात, आमची बेरोजगारी आम्हाला दिसते, आमच्या समोर अभ्यासाचं आव्हान आम्हाला दिसतं आणि त्यामुळं मन जे आहे ते तुटत जातं. परंतु न दिसणाऱ्या परमेश्वराच्या सामर्थ्यावर देवाची इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा, याही पेक्षा परमेश्वर माझा मोठा आहे आणि तो मला याच्यातून बाहेर काढणार आहे. Yes, आमेन. Praise the Lord. Hallelujah. आणि जर तुम्ही तुमचा विश्वास इस्रायल मिस्रामध्ये स्थापित केला, तुम्ही बाहेर पडणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. समजतंय देवाची इच्छा आहे की तुम्ही बाहेर पडावं. Praise the Lord. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही कसं पडावं? बाहेर पडावं कुणाच्या विश्वासाद्वारे? देवाच्या विश्वासाद्वारे. तुमच्या विश्वासाद्वारे. कोणाद्वारे? प्लीज बोला, कोणाचा विश्वास? माझा विश्वास. पास्टरनी प्रार्थना केली, मला बरं वाटलं. नवीन लोकांसाठी ठीक, कोणासाठी? नवीन लोकांसाठी. तू कधी म्हणशील का मी विश्वास ठेवला? कोणी विश्वास ठेवला? मी विश्वास मी ठेवला. प्रार्थना केली, मी विश्वासामध्ये मजबूत उभा राहिलो आणि देवाने अद्भुत कार्य केले. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. अशा साक्षीमध्ये मंडळीचं प्रमोशन दिसतं. काय दिसतं? प्रमोशन प्लीज दिसतं. बोला, काय दिसतं? प्रमोशन दिसतं. मंडळीचं लेवल दिसतं का मंडळी वाढती बरं का विश्वासामध्ये. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. आणि आपली इच्छा आहे का अशी टेस्टिमनी पण आली पाहिजे का तुम्ही म्हणलं पाहिजे का मी प्रार्थना केली. कुणी प्रार्थना केली? मी प्रार्थना केली. शेवगाव या ठिकाणी आपण प्रार्थना घेतो. नवीन लोक आहेत, त्यांच्याकडे बायबल पण नाही, त्यांना वाचता पण येत नाही चर्च. पण ते लोक येऊन सांगतात आम्ही प्रार्थना केली, आम्ही त्यावेळेस मध्यस्थीत उभं राहिलो आणि देवाने कार्य केलं. हृदय आनंदी होतं, त्यांचा विश्वासाचा लेवल वाढत चालला. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आम्ही आहोत चर्च नेहमी तुम्हासाठी प्रार्थना करणार, पण ज्या तुम्ही सांगताना आम्ही विश्वासामध्ये उभं राहिलो, आम्हाला पोच पावती मिळती का जे वचन फिरतोय ते वचन काम करत. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय चर्च. चर्च आहे नेहमी प्रार्थना करणार, पण चर्चला आवडेल जास्त म्हणताल आम्ही विश्वासामध्ये उभं राहिलो, मग आम्हाला कळलं का जे वचन चाललंय त्यावर तुमचा पाया स्थिर आणि स्थापित होत. हालेलुया. Praise the Lord. प्लीज बोला, समजतंय चर्च. लॉर्ड करणार तुमच्या लाईफ मध्ये कार्य. लॉर्डचा इंटरेस्ट आहे तुमच्या लाईफ मध्ये. लॉर्ड या विश्वास या वाटत आज तुम्हाला बोलत आहे. कुत्र्याकडे पाहू नको, कुणाकडे बघ? मालकाकडे. मालकाकडे बघ. कुणाकडे बघ? मालकाकडे बघ. कारण ते तुला घाबरवणार. ते गुरगुर करत राहत. काय करत राहत? गुरगुर करत राहतं. ते काय करत नाही, पण गुरु गुरु ते गुरगुर झालं पाय लगेच काय होतात? तर कापतात. करतो की काय? करतो की काय? फार मी तसंच करायचा, गुरगुर करायचा. काय करायचा? गुरगुर करायचा. पण कंट्रोल कोणाच्या हातामध्ये होतं? देवाच्या हातामध्ये. Praise the Lord. हालेलुया. पहा लॉर्ड किती सिंपल वे एक्सप्लेन करतो आपल्याला. Praise the Lord. हालेलुया. देवाची इच्छा आहे का वचन आम्हाला समजावं आणि एकदा का हे आम्हाला समजलं आमच्या लाईफ मध्ये फार वेळा जावंच लागणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कारण ते म्हणतो त्याद्वारे मी सन्मान पावणार आहे. काय पावणार आहे? सन्मान पावणार आहे. तुमच्या लाईफ मध्ये आज जेही त्रास आहे तुम्ही म्हणताय प्रभू काय, पण ते म्हणतो मी काय पावणार आहे? सन्मान पावणार आहे. म्हणजे तू विश्वासामध्ये उभा राहा. येस येस. Praise the Lord. हालेलुया. तू विश्वास ठेव आणि प्रभूचा सन्मान कर. येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोक आतापासून प्रार्थनेत उभा राहतील, स्वतःसाठी प्रे करा. नाही मी देवाचं वचन ऐकलंय, प्रभू अशी कृपा दृष्टी कर घरी असताही जसे संकट येईल मला काय आठवू दे? वचन आठवू ती दे. वचन आठवू दे, ती साक्षी आठवू दे, तुझी वाणी मला आठवू दे, जेणेकरून मला बळ येतं, मला शक्ती येते, माझं मन निराश होत नाही, मला प्रोत्साहन मिळतं आणि माझ्या पापलं पुढे पुढे चालतात. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून प्रार्थना करा का योग्य समय देवाचं वचन मला आठवलं पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय चर्च. प्रार्थना आज आपण करू आणि देव अद्भुत कार्य तुमच्या लाईफ मध्ये. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया.